प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 41वे लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण ॲक्च्युअल ह्युमन नर्वस सिस्टीमवाला टॉपिक सुरू करतो. याच्या आधी एक मिनिट, ह्युमन नर्वस सिस्टीम म्हणजेच मानवी चेतासंस्था. ह्युमन नर्वस सिस्टीम मानवी चेतासंस्था. ठीक आहे, हा टॉपिक आज म्हणजे याच्यामधले ॲक्च्युली आपल्याला ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे आणि इतर जे काही पार्ट आहेत ना नर्वस सिस्टीमवाले, म्हणजे आता आपण पुढे त्याचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. पण ते पाहण्याआधी याच्या आधीचे आपले लेक्चर झालेत तिकडे आपण कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनवाला जो पार्ट होता तो सगळा कव्हर केला आहे. त्याच्याच मध्ये जो पुढे पार्ट येतो तो आहे ह्युमन नर्वस सिस्टीम. मग तिकडे आपण इलेक्ट्रिक ट्रान्समिशन पाहिलं आहे, केमिकल ट्रान्समिशन पाहिलं आहे. अजून केमिकल ट्रान्समिशन जेव्हा आपण इकडे हायपोथॅलॅमस वगैरे ब्रेनचे पार्ट्स पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये जी एंडोक्राईन सिस्टीम आहे ती एंडोक्राईन सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सगळ्या ग्रंथींचा अभ्यास करणार आहोत ते आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहतो ह्युमन नर्वस सिस्टीम. ॲक्च्युली ह्युमन नर्वस सिस्टीमला आपण ब्रॉडली 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातलं पहिलं आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीमलाच आपण म्हणतोय मध्यवर्ती चेतासंस्था. दुसरं आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्यानंतर आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजेच परिघीय चेतासंस्था, आणि तिसरी आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ठीक आहे, या 3 नर्वस सिस्टीम आपल्याला इकडे अभ्यासायचं. ठीक आहे, ऑटोनॉमस इझी आहे, फक्त काही इमर्जन्सी कंडिशनमध्ये असणारे वेगळे, ज्याच्यामध्ये आपण सिम्पॅथेटिक म्हणतोय. जे काही रेस्ट आणि डायजेस्ट कंडिशनला येतात तर त्यांना आपण म्हणतोय पॅरासिम्पॅथेटिक. आता थोडक्यात बघा, हा लिहित चला, वही पेन घेऊन बसा आणि सगळं जसं सांगते इथे ड्रॉ करत चालली आहे किंवा नाही सांगत चालली आहे तेव्हा तेव्हा ते नोट डाऊन करत चला, त्याच्याशिवाय नाही लक्षात येणार. कारण नाही का थोडेसे याच्यामधले वर्ड्स थोडेसे डिफिकल्ट आहेत, म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे. आणि टोटल ही सिस्टीम कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्या 8 सिस्टीममधल्या 5 सिस्टीम कंप्लीट झालेल्या आहेत. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण केले डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर केली मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम केली आहे, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम केली आहे. बरोबर. मग आता फक्त राहिलेत कोणत्या आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम या वगैरे राहिलेल्या आहेत. ठीक आहे, आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, या 3 सिस्टीम राहिलेल्या आहेत. उरलेल्या ज्या आहेत त्या आपण या सिस्टीमच्या सोबत कंप्लीट करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आता इथे समजून घेऊया, जेव्हा मी सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हणते, सेंट्रल मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे जी आपल्या पूर्ण कोणताही सजीव असेल तर त्या सजीवाच्या पूर्ण शरीराला काय करते, कंट्रोल करते. आपण इथे अभ्यासतो ह्युमन नर्वस सिस्टीम म्हणजे सगळा जो काही स्टडी आहे किंवा विचार करताना इमॅजिनेशन खूप गरजेचं आहे. हा इथे कोणताही इमॅजिन करताना आपण इकडे सगळा स्टडी कोणाचा आहे, ह्युमन बॉडी सिस्टीमशी रिलेटेड आहे. ठीक आहे, मग ह्युमन जेव्हा मी सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हणते, मग सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये नेमके कोणते पार्ट्स येतात? सगळ्यात महत्त्वाचे 2 पार्ट, पहिलं म्हणजे ब्रेन आणि दुसरं येतं स्पायनल कॉर्ड आहे. बरोबर, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, आता हे पुढे जाऊन डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. दुसरं आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम किंवा परिघीय चेतासंस्था. मग याच्यामध्ये कोण येतं आहे तर ब्रेनमधून आणि स्पायनल कॉर्डमधून कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. बरोबर आहे ना, कारण नाही का एखादी वस्तू आपल्याला भाजली किंवा काही आपल्याला टच झालं नाही का, तरीही आपल्याला तो सेन्स समजतो. बरोबर आहे. भाजल्यानंतर आपण काय करतो, आपला हात मागे घेतो. मग हे काय आहे, कारण या ज्या ब्रेनकडून किंवा स्पायनल कॉर्डकडून, मेंदूकडून येणाऱ्या किंवा या स्पायनल कॉर्डकडून येणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत बरोबर, म्हणजे ज्या पूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या आहेत की जे ते मेसेज काय करतायत, कॅच करतायत, ब्रेनकडे सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे घेऊन येत आहेत आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम त्यांना ठराविक एका इन्फॉर्मेशनमध्ये काय करते, डिकोड करते आणि पुन्हा त्या सेन्सरी ऑर्गनकडे परत पाठवते काय म्हणून, रिस्पॉन्स म्हणून की भाजलेला आहे तर आता हात उचलायला हवा.
नाही का? मग ही जी काही सगळी सिस्टीम आहे त्याच्यासाठी जे नेटवर्क बनलेलं आहे त्यालाच आपण म्हणतोय नर्वस सिस्टीम. त्याच्याच मधल्या ज्या नर्व्ज आहेत, नर्वस सिस्टीम कशाची बनले? नर्वस टिश्यूजची. नर्वस टिश्यूजमध्ये आपण कोणत्या कोणत्या सेल्स आहेत ते लास्ट लेक्चरला अभ्यासलेलं आहे. त्यांनीच तयार केलेलं एक नेटवर्क असतं, त्याच्यापासूनच आपली पेरिफेरल नर्वस सिस्टीम बनली आहे. मग त्या नर्व्ज कोणत्या? तर ब्रेनपासून निघणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्या आहेत क्रॅनियल नर्व्ज. क्रॅनियल नर्व्स आपण शिकलो स्केलेटल सिस्टीममध्ये. क्रॅनियल म्हणजे क्रॅनियम, स्केलेटल वगैरे. आता ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला इथे. ज्यांनी ते लेक्चर व्यवस्थित केले त्यांना हा वाला जो पार्ट आहे ना ब्रेनवाला, तो अगदी व्यवस्थित क्लिअर होईल. का? कारण तिकडे ज्यांनी क्रॅनियल बोन्सचा स्टडी व्यवस्थित केला आहे, आपण नाही का एक 3D ॲनिमेटेड व्हिडिओसुद्धा टाकलेला होता मला वाटते त्याच्यात इथे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर झालेलं असणार आहे. इकडे पुढे लोब्स अभ्यासताना, ब्रेनमधले फंक्शनल एरियाज अभ्यासताना आपल्याला ते महत्त्वाचं आहे, ठीक आहे. इकडे मी म्हणाले ब्रेनपासून निघणाऱ्या कोणत्या आहेत? क्रॅनियल नर्व्स आहेत. दुसऱ्या स्पायनल कॉर्डपासून निघणाऱ्या कोणत्या आहेत? तर स्पायनल नर्व्स आहेत. आहे बरोबर इथंपर्यंत. मग क्रॅनियल नर्व्स किती असतात? तर क्रॅनियल नर्व्सच्या असतात टोटल, आता इकडे कसं लिहूयात आपण, 12 पेअर्स. विचारलेला प्रश्न होता बरं का. आणि स्पायनल नर्व्सच्या किती असतात? 31 पेअर्स. आहे बरोबर, लक्षात ठेवायचं. क्रॅनियल नर्व्सच्या पेअर्स किती असतात? 12. आणि स्पायनल नर्व्सच्या किती असतात? आता ऑब्व्हियसली आहे बघा ना, ब्रेन लहान आहे, बरोबर आहे, म्हणजे तिकडून निघणाऱ्या नर्व्ससुद्धा किती आहेत? कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू स्पायनल नर्व्स. स्पायनल कॉर्ड मोठा आहे, म्हणजे तिकडून निघणाऱ्या ज्या नर्व्स असतील त्या कशा असतील? अर्थातच जास्त असतील. म्हणून क्रॅनियल नर्व्सच्या पेअर 12, स्पायनल नर्व्स पेअर्स किती आहेत? 31 आहे, ठीक आहे. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे जे काही आपले व्हॉलेंटरी इनव्हॉलेंटरी ऑर्गन्स आहेत, आहे बरोबर, त्यांना जो मेसेज जातो किंवा तो जे काही रिस्पॉन्ड करतात एखाद्या गोष्टीला, त्याच्यासाठी असलेली सिस्टीम तिला आपण म्हणतोय ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मग जर का ती ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम किंवा ते ऑर्गन सिम्पॅथेटिक कंडिशनमध्ये, म्हणजे एमर्जन्सी कंडिशन्समध्ये जर का सिम्पथी दाखवत आहेत, तर अशांना आपण म्हणतोय सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आणि दुसरी जी आहे ती रेस्ट आणि डायजेस्ट कंडिशनला, म्हणजे नाही कोणती मुवमेंट होत नाही आहे, जसं की नाही का पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे, आहे बरोबर ना, आपल्या मसल्सचं होणारं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन आहे. कशामधलं? इनव्हॉलेंटरीमधलं. मग अशामध्ये होणाऱ्या ज्या मुवमेंट असतात किंवा हे जे काही कंट्रोल करते त्या सिस्टीमला आपण म्हणतोय पॅरासिम्पॅथेटिक. त्याला आपण म्हणतोय पॅरासिम्पॅथेटिक, की जे कोणत्या कंडिशनला काम करतात? रेस्ट आणि डायजेस्ट कंडिशनला काम करतात. आणि सिम्पॅथेटिक केव्हा काम करतात? एमर्जन्सी कंडिशनला. आहे इथंपर्यंत क्लिअर आहे? म्हणजे आपल्याला अभ्यासायचं आहे काय याच्यामध्ये? क्लिअर झालं की आपल्याला अभ्यासायचे सेंट्रल नर्वस सिस्टीम, मग अभ्यासायचे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की क्रॅनियल नर्व्स 12 निघतात, स्पायनल नर्व्स किती आहेत? 31 पेअर्स आहेत, ठीक आहे. आणि यांचा एक चार्ट फॉर्ममध्ये तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे की यांच्यापासून निघणाऱ्या ओल्फॅक्टरी नर्व्स कोणत्या आहेत, ऑडिटरी नर्व्स कोणत्या आहेत, मोटर नर्व्स कोणत्या आहेत. हा सगळा जो आहे ना तो मात्र तुम्हाला ते करावं लागणार आहे. का? हा तर बेसिक प्रश्न विचारून झालेला आहे. आता तुम्हाला पाहायचं नाही मोटर नर्व्स किती आहेत, सेन्सरी किती आहेत, क्रॅनियल कोणत्या कोणत्या आहेत आणि स्पायनल कोणत्या कोणत्या आहेत, ठीक आहे. हे आपल्याला स्टेट बोर्डमध्ये खूप छान फॉर्मॅटमध्ये एक चार्ट दिलेला आहे, तो करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून, की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं ब्रेन पाहायचं आहे. स्पायनल कॉर्ड आपण ऑलरेडी इकडे शिकलेलो आहे. सगळ्यात पहिलं सेंट्रल नर्वस सिस्टीममधलं कोणतं आहे? ब्रेन आहे, आहे बरोबर, म्हणजेच मेंदू. आपण काय म्हणतो याला? याला आपण म्हणतो कंट्रोलिंग युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. कंट्रोलिंग युनिट ऑफ नर्वस सिस्टीम म्हणजे मानवी चेतासंस्थेला कंट्रोल करणारं, नियंत्रित करणारं एक काय आहे? युनिट आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि अजून काय? कंट्रोल आणि कमांडचं काम करतं. कंट्रोल आणि कमांड कसं? नाही, आपण काहीतरी ऐकलं मग त्या गोष्टीला आपण रिस्पॉन्ड कसं केलं पाहिजे,
आहे ना, बरोबर. मग ते कंट्रोल करण्याचं काम, तो रिस्पॉन्स देण्याचं काम, म्हणजेच त्या ऑर्गन्सना कमांड देण्याचं काम की कशा पद्धतीने रिस्पॉन्स करायचं आहे, हे काम कोण करतोय? ब्रेन करतोय. म्हणजे कोणतंही असेल आपल्याला नाही का, आपण काही पाहिलं तर त्याचं आपण डिकोडिंग करतोय, नाही, आपल्याला कळतं की नाही ही गोष्ट हीच आहे. का? कारण ते आपल्या असोसिएटेड एरिया जो असतो ना, तिकडे आपल्या ते फिट झालेलं असतं. किंवा एखादा नाही का फार जुना आपला फोटो आहे, अगदी शाळेतला फोटो आहे आणि त्याच्यामध्ये जर का नाही का असा ग्रुप फोटो आहे, त्याच्यामध्ये आपण पाहतोय, तेव्हा तर आपल्याला नाही का जेव्हाचा तो असतो फोटो तेव्हा तर आपल्याला लगेच आठवतो. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण खूप वर्षांनी त्याच व्यक्तींना भेटतो तेव्हा आपल्याला थोडंसं ओळखणं डिफिकल्ट जातं, नाही का. म्हणजे फार जास्त बदल झालेला असतो पण तरीसुद्धा नाही, अरे हा तोच का, नाही का. हे अशा पद्धतीने मग का आहे, कारण आपला जो असोसिएटेड एरिया असतो ना, तिकडे या गोष्टी फिट झालेल्या असतात. मग हे सगळं काम आपलं नाही का, टेम्परेचर आहे बाहेर, टेम्परेचर किती का वाढे ना, आपलं जे बॉडी टेम्परेचर 36-37 डिग्री सेल्सिअस असतं ते तर मेंटेन राहतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही आहे. मग हे टेम्परेचर मेंटेन ठेवणं, एखादी गोष्ट आपण खाल्ली आहे तर त्याची टेस्ट आपल्या लक्षात राहणं की नाही, गोड टेस्ट म्हणजे ही गोड आहे किंवा ही कडू म्हणजे ही कडू आहे. का? कारण या सगळ्या गोष्टीच्या जे काही असोसिएशन आहे किंवा नाही का, जे काही आपल्या त्या एक त्यांची मेमरीच्या फॉर्ममध्ये त्या काय झालेल्या असतात, आपल्या ब्रेनमध्ये फिट झालेल्या असतात. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, आपल्या मुवमेंट आहेत, त्या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं किंवा एखाद्या नाही का रिॲक्शनला आपण कसं रिस्पॉन्ड करायला हवं, या सगळ्याची कमांड आपल्याला कोण करतं? ब्रेन देतं. म्हणून आपण याला म्हणतोय कंट्रोलिंग युनिट ऑफ नर्वस सिस्टीम किंवा ऑर्गॅनिझमचं. मग हा जर का कंट्रोलिंग युनिट आहे, एवढा महत्त्वाचा घटक आहे आपल्या सोसायटीजमध्ये, बघा की जर का कोणी एखादं नाही का फारच मोठी एखादी हस्ती आहे तर मग तिला गरज असते प्रोटेक्शनची, आहे ना, बरोबर. सिमिलर तेच बॉडी सिस्टीममध्ये आहे, कोण आहे? ब्रेन आहे. मग ब्रेनला सुद्धा प्रोटेक्शनची गरज तर आहे. मग ब्रेनला प्रोटेक्शन कशाचं आहे? ब्रेनला प्रोटेक्शन आहे 3 लेयर्सचं. या 3 लेयर्सचं कोणत्या कोणत्या आहेत? सगळ्यात जी आउटर मोस्ट लेयर आहे तिला आपण काय म्हणतो? ड्युरा मॅटर. आउटर मोस्ट लेयर आहे, बरोबर. इकडे ड्रॉ करत जाऊयात आपण. ही झाली आउटर मोस्ट लेयर ब्रेनची, जिचं नाव काय आहे? ड्युरा मॅटर. थोडीशी मिडल लेअरमध्ये गेलो आपण, तिला म्हणालो ॲरॅक्नोइड. तिला आपण म्हणालो ॲरॅक्नोइड. म्हणजे ती कोणती झाली? मिडल लेअर झाली, की जी कुठे येते? इथे येते, आहे बरोबर. ही खालचीवाली ती काय आहे? अरॅक्नोइड. त्याच्यानंतर इनर मोस्ट लेअर. इनर मोस्ट लेअरला काय नाव दिलं आपण? पिया मॅटर. नावं कठीण आहेत थोडी ना, अजून ही तर फारच सोपी आहेत, पुढे गेल्यानंतर अजून थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. थर्डवाली कोणती आहे? पिया मॅटर. रेड कलरनी दाखवूयात. का रेड कलरनी? कारण ही कशी असणार आहे? वस्क्युलर असणार आहे. म्हणजे इकडे ना आता कशी दाखवायची हिला? ही काय आहे? पिया मॅटर. या 3 लेयर्सचं प्रोटेक्शन कोणाला आहे? ब्रेनला आहे. पण लक्षात घ्या, या ज्या 2 लेयर्स आहेत, कोणत्या 2 लेयर्स? ड्युरा मॅटर आहे आणि अरॅक्नोइड आहे. यांच्यामध्ये काय आपल्याला दिसतोय? यांच्यामध्ये स्पेस दिसतोय, आहे बरोबर. इथे मध्ये स्पेस आहे. अरॅक्नोइड आणि पिया मॅटर यांच्यामध्ये सुद्धा स्पेस दिसतोय. या स्पेसला आपण काय म्हणतो? हा जो काही ड्युरा मॅटर आणि अरॅक्नोइड या दोघांच्या मध्ये असलेला जो स्पेस आहे त्याला आपण म्हणतो सब ड्युरल स्पेस. ड्युरा मॅटरमध्ये आहे ना, मग आपण काय म्हणालो? सब ड्युरल स्पेस असं म्हणालो. नंतर अरॅक्नोइड आणि पिया मॅटरमध्ये हा वाला जो स्पेस आहे, हा वाला, त्याला आपण म्हणतोय सब अरॅक्नोइड स्पेस. लिहित चला त्याच्याशिवाय नाही कळणार. कारण मग हे जेव्हा नाही का आपण लिहित ऐकतोय ना, तेव्हा कुठेतरी नाही आपल्याला ते हा पार्ट तरी क्लिअर आहे ॲटलिस्ट असं होतं. ठीक आहे. काय सांगितलं मी? ब्रेनला प्रोटेक्शनची गरज आहे. जर का आपण त्याला कंट्रोलिंग युनिट असं म्हणतोय, सगळ्या ऑर्गॅनिझमला कंट्रोल करतोय, तर त्याला प्रोटेक्शनची गरज आहे. मग ते प्रोटेक्शन कोणाचं आहे? 3 लेयर्सचं आहे. सगळ्यात बाहेरची लेयर आहे तिचं नाव काय आहे? ड्युरा मॅटर. मिडल लेयर आहे तिचं नाव काय आहे? अरॅक्नोइड. इनरमोस्ट लेयर आहे तिचं नाव काय आहे? पिया मॅटर.
अरॅक्नोइड आणि ड्युरा मॅटरमध्ये जो स्पेस आहे मध्ये त्याला आपण म्हणालो सबड्युरल स्पेस. जो अरॅक्नोइड आणि पिया मॅटरमध्ये स्पेस आहे त्याला आपण म्हणालो सब अरॅक्नोइड स्पेस. ठीक आहे, ही नावं सगळी इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. का? कारण याची अशी बरीच काहीतरी वेगळी नावं आहेत. सांगायची झाली तर बघा लक्षातही नाही आहेत. याला काहीतरी वरशिका वगैरे म्हणतात, याला काही चिनांशुका वगैरे असं म्हणतात नाही का. मग हे असं कुठे किती लक्षात ठेवणार ना, असं काहीच नाही लक्षात राहणार. 3 लेयर्स असतात. या 3 लेयर्सला आपण काय म्हणतो? मेनिंजेस असं म्हणतो. 3 लेयर्सचं प्रोटेक्शन कोणाचं आहे? मेनिंजेसचं आहे. कोणाचा आहे? मेनिंजेसचा आहे. आता मेनिंजेस म्हणजे सोपं आहे हा, ते मी सांगू शकते. मेनिंजेस म्हणजे काय? मस्तिष्क आवरण. मस्तिष्क आवरण म्हणजेच मेनिंजेस. ठीक आहे, पण ड्युरा म्हणजे काय? आता सांगितलं ना वरशिका, मग काहीतरी चिनांशुका. हे नाही ना एवढं कठीण, म्हणजे फारच जास्त कुठेतरी, म्हणजे हे शब्द लक्षात ठेवण्यातच अर्ध्यापेक्षा जास्त वेळ जातो. सो मग हे आहे एवढं इझी वाटते, तर मग तेवढा प्रयत्न करा हां मराठी मीडियमवाले जे आहेत ते, कारण हे 12th बुकमधून आपल्याला प्रिपेअर करायचे. सो मग प्रत्येक याला अल्टरनेट वर्ड सांगण्याचा तरी मी प्रयत्न करते, पण नाहीच झालं तर तेवढंसं प्रयत्न करा हां लक्षात ठेवण्याचा. ड्युरा मॅटर, अरॅक्नोइड आणि पिया मॅटर इथंपर्यंत क्लिअर आहे. मग आता नंतरचा मुद्दा हा राहिला की आपल्या नाही का यात लेअर आहेत. कोणत्या लेअर आहेत? प्रोटेक्ट करणाऱ्या लेअर आहेत. म्हणजे अजून ब्रेन सुरू झालाय का नाहीये? या प्रोटेक्टिव्ह लेअर आहेत ज्यांना आपण मस्तिष्क आवरण असं म्हणतोय. मग ब्रेनच्या क्लोज्ड कॉन्टॅक्टमध्ये असणारी कोणती आहे? ब्रेनच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असणारी तिसरी असणार आहे ना इनर मोस्ट वाली, कोणती आहे? पिया मॅटर. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो? इन क्लोज्ड कॉन्टॅक्ट विथ ब्रेन आहे, बरोबर. की जिनी काय केलंय? ब्रेनच्या एकदम क्लोज्ड कॉन्टॅक्टमध्ये आहे. मग आपण तिला कोणती लेअर, जर प्रश्न आला ब्रेनच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असणारं मस्तिष्क आवरण कोणतं असेल? पिया मॅटर. आहे क्लिअर. आता मुद्दा राहिला की हा जो स्पेस आहे तो स्पेस मोकळा असेल का? अर्थात नाही. मग या स्पेसमध्ये काय असतं? पिया मॅटरचं अजून एक फंक्शन आहे. कोणतं माहिती आहे का? पिया मॅटर, त्यानंतर अरॅक्नोइड, सब अरॅक्नोइडवालं. का? कारण यांच्याकडे ना हे असतात, कोरॉइड प्लेक्झसेस असतात. काय असतात? ही नावं कठीण आहेत, आपल्याला एवढं नाही डीपमध्ये विचारणार, पण तरीसुद्धा वाचताना तुम्ही बुक वाचाल तेव्हा मग हे शब्द नवीन नको वाटायला. एकदा कानावरून गेलेले असले तर ठीक राहतं. कोरॉइड प्लेक्झसेस असतात. ते प्लेक्झसेस काय करतात? तर एक फ्लुइड तयार करतात. म्हणजे पिया मॅटर आहे, कोरॉइड प्लेक्झसेस आहेत, हे काय करतात? एक फ्लुइड तयार करतात आणि त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो? CSF असं म्हणतो. फुल फॉर्म होतो सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं काय होतो? याचा फुल फॉर्म होतो. मग हे फ्लुइड कुठे आहे? हा जो मध्ये स्पेस दिसतोय का ब्ल्यू कलरवाला, म्हणून ब्ल्यूनी दाखवलंय, इथे आणि इथे काय असणार आहे? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असणार आहे. ठीक आहे, मग याचा उपयोग काय आहे? सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा उपयोग काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काय करतं? जो काही नाही का ऑक्सिजन असतो, म्हणजे आपल्या ज्या ब्लड वेसल्स आलेत, आता कोणती? पिया मॅटर वस्क्युलर आहे, इतर 2 नॉन वेस्क्युलर आहेत, म्हणजे यांच्याकडे ब्लड वेसल्स पोचलेले आहेत. मग याच्यामधून काय करणं? ऑक्सिजन कलेक्ट करणं इकडे आलेल्या ब्लड वेसल्समधून. हे सगळ्यात महत्त्वाचं काम. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम ते म्हणजे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत किंवा वेस्ट मटेरियल आहे त्यांचं एक्सचेंज करणं. जे वेस्ट मटेरियल आहे ते ब्लड वेसल्समध्ये पुन्हा काय करणं? सिक्रीट करणं. जे न्यूट्रिएंट आहेत ते या ब्लड वेसल्समधून ॲब्सॉर्ब करणं. त्याचबरोबर एक बायोन्सी प्रोव्हाइड करणं नाही का, एक ठराविक असं प्रेशर मेंटेन करणं या लेयर्समध्ये. हे सगळं काम कोणाचं आहे? या सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं आहे. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड कोण तयार करतं? सांगितलं कोरॉइड प्लेक्झसेस तयार करतात, की जे कुठे असणार आहेत? अरॅक्नोइड लेअरमध्ये असतात. आहे क्लिअर. आणि अजून कोण मदत करतं? पिया मॅटरसुद्धा मदत करतं. एवढं गरजेचं नाही आहे, फक्त लक्षात ठेवा की या 2 स्पेसमध्ये CSF असतं, की जे एक शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं, जे ऑक्सिजन एक्सचेंजमध्ये मदत करतं. त्याचबरोबर जे न्यूट्रिएंट आहेत, वेस्ट मटेरियल आहे, त्यांच्या एक्सचेंजमध्ये मदत करतं आणि बायोन्सी मेंटेन करण्यामध्ये मदत करतं. आहे ठीक. हे झालं आपलं CSF वालं. अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, काय सांगितलेलं होतं? याचे फंक्शन सांगितलेले होते. त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं फंक्शन लक्षात ठेवायचं की नाही का एखाद्या मेकॅनिकल इंजुरीपासून आपल्या स्पायनल कॉर्डला आणि ब्रेनला
प्रोटेक्ट करणं हे सुद्धा काम कोणाचं आहे, CSFचं आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं आहे. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे कसं असतं, स्लाइटली अल्कलाइन असतं. स्लाइटली कसं असतं, अल्कलाइन असतं आहे. ठीक, हा काही महत्त्वाचा पाठ लक्षात ठेवायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, कोणती वाली, की याला मदत, याच्या फॉर्मेशनमध्ये कोण मदत करतं, कोरॉइड प्लेक्झसेस तर करतात, त्याचबरोबर अजून कोण करतं, पिया मॅटरसुद्धा इन्व्हॉल्व असते. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाच्या सेल की ज्या कंटिन्युअसली याच्या फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व असतात त्या म्हणजे इपिडेमल सेल. आता या सेल्स आपण कुठे शिकलेलो होतो, या सेल्स आपण शिकलेलो होतो CNS वाल्या सेल्समध्ये. आठवते मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या नाही का श्वान सेल्स असतात, त्या श्वान सेल्स पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये असतात. कोणत्या कोणत्या असतात, पेरिफेरलमध्ये श्वान सेल्स असतात आणि सॅटेलाइट सेल्स असतात. आणि ज्या नाही का CNSमध्ये म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये किंवा मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये 4 प्रकारच्या सेल्स असतात. त्यातल्या पहिल्या होत्या की ज्यांनी श्वान सेल्सना रिप्लेस केलेलं होतं, त्या ज्यांना आपण काय म्हणतो, ऑलिगोडेंड्रोसाइट्स असं म्हणतो. त्यानंतर ब्लड मॅक्रोफेजेस होत्या, ज्यांना आपण मायक्रोग्लिया असं म्हणालो. त्यानंतर ऑस्ट्रोसाइट्स होत्या, स्टार शेप सेल्स. आणि त्याच्यानंतर कोणत्या होत्या, इपिडेमल सेल्स, की ज्या कशाच्या फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व असतात, तर CSFच्या फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणजे CSF क्लिअर झालं का इथेपर्यंत, आहे क्लिअर? पुढचा मुद्दा कोणता, ब्रेनचे आपल्याला पार्ट्स बघायचे. आता बघा, ब्रेनचे सगळ्यात महत्त्वाचे 3 पार्ट्स पडतात. कोणते, हा जो फ्रंटवाला आहे इथला, तुम्हाला फ्रंटल फ्रंटल बोन आठवत असेल तर बघा, तो वाला जो पार्ट असतो ना, म्हणजे आपलं हे जे फोरहेड आहे तिथून ते वरपर्यंत, की जिकडून परायटल पुढे सुरू होणार आहे ना, बरोबर. इकडे हे झालं फ्रंटल, इकडे 2 काय असतात, परायटल. इकडे मागेवालं जे असतं ते कोणतं असतं, ऑसिपिटल. आणि कानांच्या वरती असलेलं कोणतं असतं, टेम्पोरल बोन. मग सगळ्यात पहिला ब्रेनचा पार्ट येतो कोणता वाला, फोर ब्रेन. कोणता वाला, फोर ब्रेन. आता फ्रंटल बोनच्या खाली असलेला सगळा जो पार्ट असणार आहे तो कोणाचा असणार आहे, फोर ब्रेनचा असणार आहे, की जो कशापासून बनलेला आहे असं आपण म्हणू शकतो, प्रोसेनसेफॅलॉन. सिफॅलॉन ही जी टर्म आहे ना, ती आपण क्लासिफिकेशन शिकताना शिकलेलो होतो. कशामध्ये, जिकडे आपण मला वाटतं कॉर्डेट्सचं क्लासिफिकेशन बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये एक होता सिफॅलोकॉर्डेट्स, आठवत असेल तर बघा. आणि त्या सिफॅलोकॉर्डेट्समध्ये हेडपासून ते टेलपर्यंत आणि थ्रूआउट द लाईफ पर्सिस्टंट असतो कशाचा, नोटोकॉर्डचा आहे, बरोबर. तिकडेच मी तुम्हाला सांगितलेलं होतं सिफॅलॉनचा अर्थ होतो हेड असा. ठीक आहे, मग हेड ही टर्म आपण कशासाठी वापरणार आहे, सिफॅलॉनसाठी. म्हणजे हा जो फोर ब्रेनवाला पार्ट आहे ना, तो इकडे फ्रंटलच्या खाली येईल, तो वाला. तो झाला पहिला फोर ब्रेन. दुसरा आहे मिड ब्रेन. फोर ब्रेनला आपण काय म्हणतो, प्रमस्तिष्क मराठीमध्ये, प्रमस्तिष्क. मिड ब्रेन म्हणजे कोणता झाला, मध्य मस्तिष्क. आणि हाइंड ब्रेन म्हणजे इकडे मागे असतो तो कोणता झाला, हाइंड ब्रेन. आहे क्लिअर? हा झाला फ्रंटल, हा झाला हाइंड ब्रेन म्हणजे कोणता वाला, मध्य आणि नंतरवाला पश्च. ठीक आहे ना, बघा हे थोडंसं ना इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं तर बरं होईल नाही का, पश्च मस्तिष्क, हो ना, ते वाला. मिड ब्रेन जो असतो तो मिड ब्रेन कशाचा बनलेला असतो आपण सांगू शकतो, तो बनलेला असतो मेसेनसेफॅलॉन. मेसेनसेफॅलॉन. आणि जो काही हाइंड ब्रेन आहे तो हाइंड ब्रेन बनलेला असतो रोम्बेनसेफॅलॉन. आहे ठीक. आता याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय अभ्यासायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिड फोर ब्रेन कळायला कोणता, ते हाइंड ब्रेन कळायला हा मागेवाला, आणि मिड ब्रेन तो वाला की जो नाही का या दोघांच्या आतमध्ये असणारे, मध्ये असणारे, जो आता आपण इथे नाही दाखवू शकत नाही का. इकडे फोर ब्रेन, हा झाला हाइंड ब्रेन. आणि मध्ये म्हणजे जर का एखादं सर्कल आहे, एखादा स्पियर आहे तुमच्याकडे, तर त्या स्पियरचं जे सेंटर असेल ना, तो काय होईल, आपला
मिड ब्रेन होईल. जर का आपण आपल्या ब्रेनला तो स्पियर कन्सिडर केलं, तो नाही का घन गोल असं कन्सिडर केलं, तर त्याचं सेंटर जे असेल ते असेल आपला मिड ब्रेन. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं की फोर ब्रेनमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे किंवा फोर ब्रेनमध्ये कोण कोण येतं. सगळ्यात महत्त्वाचा आणि लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन कोणता आहे? सेरेब्रम. कोणता आहे? सेरेब्रम. त्याच्यानंतर दुसरा कोणता येतो? दुसरे येतात ओल्फॅक्टरी लोब्स. आता ओल्फॅक्टरी लोब्स नावावरूनच लक्षात आलं असेल की जे स्मेलशी रिलेटेड असतील, आहे बरोबर. तिसरं जे आहे ते तिसरे आहे सेरेब्रम झालं, ओल्फॅक्टरी लोब झालं. तिसरं आहे डायनसेफॅलॉन. तिसरं आहे डायनसेफॅलॉन. मला वाटते जे काही मार्केटमध्ये बुक्स आहेत ना तिकडे एवढा डिटेलमध्ये आपल्याला पार्ट दिला नाही आहे. सो तुम्ही नोट डाऊन करत चला, कारण त्याच्याशिवाय ना नाही तुम्हाला म्हणजे एवढं मग ते 80 लेक्चर करून तुम्ही 80 लेक्चर ना आपली मानसिकताही राहत नाही की आपण ते 80 लेक्चर पुन्हा करावे यासाठी. हो ना, की काही महत्त्वाचे पार्ट असतात, पण हा जो पार्ट जसा आपण स्टेप बाय स्टेप चाललो आहे ना तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण इकडे मी तुम्हाला आपलं क्लासिफिकेशन झाल्यानंतर अर्थात इथे लक्षात येत असेल की आपण सेल कशा रिलेट करतोय, टिश्यू कशा रिलेट करतोय, बरोबर आहे ना, स्केलेटल सिस्टीमला याच्याशी कसं रिलेट करतोय, क्लासिफिकेशनमध्ये ज्या सिफॅलॉन वगैरे एक्सेट्रा ज्या टर्म आले त्यांना आपण इकडे कसं रिलेट करतोय, याच्यासाठी हा महत्त्वाचा पार्ट आहे. कारण कितीही तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस किती असे ना का, पण तरीसुद्धा तुमच्याकडून ते तेवढे 80 मधले 40ही लेक्चर आपल्याकडून रिपीट पाहिले जात नाही. काही असू शकतात त्याबद्दल नो डाऊट, पण तरीसुद्धा सांगते कारण आपण तेवढा वेळ पुन्हा इन्व्हेस्ट करणं हे चुकीचं आहे ना. जर का एकदाच वेळ इन्व्हेस्ट करून, इथे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी काय असतं? वेळच असतो ना, इतर नाही काही. मग त्याच्यासाठी तो वेळ पुन्हा तिकडे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आत्ता नोट डाऊन करत चला, ते समजून घेत चला, ते महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा लिहित जाल ना तेव्हा ते ॲटलिस्ट एकदा वाचलं जरी ना तरी तुम्हाला ना ती पूर्ण कन्सेप्ट लक्षात येते. यासाठी त्याच पद्धतीने मी इथे प्रयत्न करते की नाही तुम्हाला एखादा जरी पॉईंट तुम्ही पाहिलात तरी तुम्हाला त्याच्या जो काही सराउंडिंगवाला एरिया आहे ना तो तुमच्या सगळ्यात लवकर लक्षात येईल अशा पद्धतीने. त्यासाठी करा पुन्हा एक तासामध्ये जे काम होतं आहे ते तिकडे 2 तास 3 तास पुन्हा लेक्चर आहे, अनलिमिटेड ॲक्सेस म्हणून आपण बघतोय, असं करणं ते मग चुकीचं आहे. कुठेतरी स्वतःचाच नाही का वेळ आपण घालवतोय असं होतं. त्यासाठी सांगते, बाकी काही नाही. मिड ब्रेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 पार्ट येतात. कोणते वाले? पहिलं म्हणजे कोणतं येतं? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना हे सगळं आपण एक्सप्लेन करणार आहे. नंतर मिड ब्रेनचा दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतोय सेरेब्रल पेडंकल. सेरेब्रल पेडंकल. आता ही नावं इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायची, ठीक आहे ना, पुन्हा नको आपण तेच डिस्कस करायला, नाही का. सेरेब्रल पेडंकल हे काय करतं माहिती आहे का? या फोरब्रेनला सेरेब्रमला कनेक्ट करण्याचं काम करतं. मग कनेक्ट कोणाशी करतं? मिड ब्रेनशी. कोण करतं? हे सेरेब्रल पेडंकल्स करतं. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना पुढे आपण त्याला इन डिटेल पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कोणता येतो? सेरेबेलम. आता सेरेबेलम आठवा कुठे सांगितलेलं होतं ते. सेरेबेलम सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं सेलच्या, की जे काय करतं आपल्या शरीराचा बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करतं, आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतं. दुसरं कोणतं आहे? दुसरं आहे पॉन्स. दुसरं कोणतं आहे? पॉन्स. त्याच्यानंतर पुढे खाली येईल ते कोणतं आहे? मेड्युला. आता मेड्युला ही टर्मसुद्धा तुम्हाला लगेच आठवायला हवी. आपण कुठे वापरलेली होती? तिकडे किडनीमध्ये वापरलेली ही टर्म होती आपण मेड्युला. ठीक आहे. मेड्युलापासून काय ओरिजिनेट होईल? आपला स्पायनल कॉर्ड. मग नेहमी लक्षात ठेवायचं स्पायनल कॉर्ड ब्रेनच्या कोणत्या पार्टपासून काय होतो? ओरिजिनेट होतो. कोणापासून होतो? मेड्युला. आहे ठीक. हे झालं आपल्याला हे सगळं स्ट्रक्चर आपल्याला इन डिटेल अभ्यासायचं आहे. आता जाऊयात आपण सगळ्यात पहिलं वालं कोणतं आहे? ब्रेनवालं. आणि ब्रेनमध्ये सुद्धा कोण पाहायचं आहे आपल्याला? सेरेब्रम. किंवा आधी आपण ब्रेनचं स्ट्रक्चर पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हणालो? ब्रेनला आपण म्हणालो की कंट्रोलिंग आणि कमांडिंग युनिट असं म्हणालो, बरोबर आहे, की जो कंट्रोल पण करतोय आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमला, कमांड पण करतोय. मग त्याच्यासाठी जे सगळ्यांनी आपल्याला दिसणारी गोष्ट आहे
ती आपल्याला कळते की नाही हीच आहे किंवा हा मोबाईलच आहे, हा पेनच आहे, मार्करच आहे, हे सगळं जे आपल्याला कळतं ना, त्याच्यासाठी कोणते ब्रेनमध्ये काही एरियाज असतात ज्यांना आपण फंक्शनिंग एरियाज असं म्हणतो. आणि ते अभ्यासण्याआधी आपण इन शॉर्ट ब्रेनचं स्ट्रक्चर अभ्यासूयात. आपल्याला एवढं डिटेल नाही का, थेरोटिकल पेपर नाही लिहायचं आहे आपल्याला. सो मग तरीसुद्धा आपल्याला त्या नाही का काही टर्म्स माहिती असणं गरजेचं असतं. आता आपण इथे ड्रॉ करूयात एक ब्रेनवाली डायग्रॅम. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं जे फोर ब्रेन आहे, मिड ब्रेन आहे आणि कोणतं होतं हँड ब्रेन आहे. ठीक आहे, त्याचंच आपण थोडंसं डिस्कशन करूया तिकडे. ठीक आहे ना. आता हा असं कन्सिडर करा, हा ब्रेन आहे. हा का, कारण इकडे जे काही फोल्ड्स वगैरे असतात ना, ते फोल्ड्स तर इकडे असतीलच. पण त्याच्या आधी आता इथे आपण बघूयात, याचे पार्ट्स करूयात आपण. ठीक आहे, आणि इथेच त्याचे फंक्शनसुद्धा अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, जे फंक्शनल एरियाज आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. इथला वाला जो पार्ट आहे सगळ्यात सुरुवातीचा हा वाला, ठीक आहे, म्हणजे इथून इकडे वाला, त्याला आपण काय म्हणणार आहे, लोब्समध्ये त्याला कन्सिडर करायचं. ठीक आहे ना. पहिला कोणता येईल, फ्रंटल, समोरचा फ्रंटल लोब. त्याच्यानंतर आपण इकडे गेलो, हा वाला कोणता राहील, परायटल लोब. इकडे वाला कोणता राहील, मागचा ऑसिपिटल लोब. आणि इकडे हा कानाच्या वरचा वाला पार्ट जो आहे तो कोणता राहील, आपला टेम्पोरल लोब. आता ही नावं तुमच्यासाठी तर कठीण नक्कीच नाही आहेत किंवा अनोळखीसुद्धा नक्कीच नाही आहेत. का, कारण स्केलेटल सिस्टीममध्ये ऑलरेडी आपण जे काही बोन्स पाहिलेले होते, क्रॅनियल बोन्स पाहिलेले होते, त्या क्रॅनियल बोन्समध्ये आपण हा सगळा पार्ट बघितलेला होता. हा कानाच्या वरचा जो पार्ट होता तो झाला टेम्पोरल लोब. त्याच्यानंतर हा जो इकडे पार्ट दिसतोय आपल्याला, हा वाला त्याला आपण म्हणतोय सेरेबेलम. सेरेबेलमच्या अपोजिट साईडला ना इकडे पुन्हा एक पार्ट असतो, त्याला आपण म्हणतोय पॉन्स, वारोली. आणि इकडे खाली एक पार्ट असतो ज्याला आपण काय म्हणतो, मेड्युला. आणि मेड्युलापासून खाली पुन्हा काय ओरिजिनेट होणार आहे, आपला स्पायनल कॉर्ड ओरिजिनेट होणार आहे. हे एवढं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. म्हणजेच काय, हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे असं लक्षात ठेवा. ठीक आहे ना, अशा पद्धतीचा ब्रेन आहे तो वाला. सगळ्यात पहिला फ्रंटल लोब, वरती आहे तो आहे परायटल लोब. त्याच्यानंतर आहे ऑसिपिटल लोब. ऑसिपिटलच्या इथून खाली आलो सेरेबेलम, जो हँडब्रेनवाला पार्ट सुरू होतो तिकडे सेरेबेलम, पॉन्स आणि मेड्युला. आणि इकडे जो आहे तो आहे टेम्पोरल लोब. ठीक आहे, इन शॉर्ट हे डिटेलमध्ये म्हणजे हे जे याच्यामधले काही फंक्शनिंग एरियाज पाहण्याआधी, म्हणजे नाही का कोणत्या याच्यामध्ये आपल्याला नाही का स्मेल कशी कळते, आपल्याला ऐकू येणारं कसं कळतंय, हे जे सगळं आहे ना ते आपण नंतर बघूयात. त्याच्या आधी आपण बघूयात की जे काही सेरेब्रम आहे त्या सेरेब्रमचं स्ट्रक्चर बघूयात. सेरेब्रमला आपण काय म्हणतो, लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन असं म्हणतो. लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन म्हणजे आपल्या मेंदूचा सगळ्यात मोठा असलेला जो भाग आहे तो कोणता आहे, सेरेब्रम आहे. मोठा म्हणजे मग नक्की कितीवाला रिजन, तर जवळजवळ 85% रिजन जो आहे किंवा 85% जो पार्ट आहे तो कशाने हे केला आहे, ऑक्युपाय केला आहे किंवा कोणता आहे, तर तो आहे सेरेब्रमचा. ठीक आहे, आता सेरेब्रमचं स्ट्रक्चर अभ्यासताना जर का आपण या सेरेब्रमला किंवा नाही का हे जे लोब्स दिसत आहेत आपल्याला, त्याला जर का आपण एक सेक्शन घेतला किंवा आपण जर का त्याला एक कट दिला तर आपल्या लक्षात येतं की त्याला ना 2 हेमिस्फियर आहेत असलेले. किती असतात, 2 हेमिस्फियर असतात. म्हणजे कोणतावाला, एक राहतो राईटवाला आणि एक राहतो लेफ्टवाला, असे 2 हेमिस्फियर आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आपण त्याला अशा पद्धतीने दाखवलं, इन शॉर्ट, एक मिनिट हां, हे अशा पद्धतीने आपण बघूया त्याला. एवढं डिटेलमध्ये खरंच जाण्याची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा नाही का
आहे तर समजून घेतलेलं कधीही चांगलं. हा वाला जो आहे ना त्याला आपण म्हणूयात राईट हेमिस्फियर आहे, बरोबर. इकडे जो आहे त्याला आपण म्हणूयात लेफ्ट हेमिस्फियर. ठीक आहे. मग हे जे दोन हेमिस्फियर असतात त्यांना एकमेकांशी कनेक्ट करणारा एक रिजन असतो आणि त्या रिजनला आपण म्हणतो कॉर्पस कोलोझम. कॉर्पस कोलोझम. ठीक आहे. म्हणजे या दोन रिजनना एकमेकांशी कनेक्ट करून ठेवण्याचं काम, म्हणजे इकडे हे याला कनेक्ट करून ठेवण्याचं काम हे कोणाचं असतं, या कॉर्पस कोलोझमचं असतं. आणि सेरेब्रमवाले हे दोन्ही जे हेमिस्फियर असतात तर ते पूर्ण असे गुळगुळीत टाईप नाही आहेत किंवा स्मूथ टाईप नाही आहेत. त्यांच्याकडे काय आहेत, कन्व्होल्युशन्स आहेत. ठीक आहे, सॉरी कन्व्हल्जन्स आहेत, किंवा आपण ज्यांना म्हणतो नाही का रिजेस फरोज टाईप जे स्ट्रक्चर असतं नाही का, क्रेस्ट म्हणा, ट्रफ म्हणा, काही म्हणा, तशा टाईपमध्ये जे स्ट्रक्चर असतं ते असतं. मग त्यामधला जो वरचा जो पार्ट आहे ना, म्हणजे वरती जाणारा जो पार्ट आहे, त्या वरती जाणाऱ्या पार्टला काय नाव दिलं आपण, गायराय असं, GYRI. ठीक आहे. म्हणजे वरती जाणारा जो पार्ट आहे तो काय झाला, गायराय. आणि खाली जाणारा जो पार्ट आहे म्हणजे कोणता वाला, ट्रफवाला जो पार्ट आहे, त्या ट्रफवाल्या पार्टला आपण नाव दिलं सल्काय. नाव काय दिलं त्याला, सल्काय. आहे क्लिअर इथंपर्यंत. मग हे जे 4 लोब्स आहेत ना, त्या 4 लोब्सना एकमेकांशी कनेक्ट करून ठेवणारी जी एक नाही का बॉर्डर असते, त्या बॉर्डरला आपण काय म्हणतो, सल्कस असं म्हणतो. त्या बॉर्डरला आपण काय म्हणतो, सल्कस असं म्हणतो. मग आपले हे लोब्स किती आहेत, एक झालं फ्रंटल, दुसरं झालं परायटल, तिसरं ऑसिपिटल आणि चौथं कोणतं आहे, टेम्पोरल आहे, बरोबर. मग त्यातलं आणि सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कोणतं, जे फ्रंटल आणि परायटल या दोघांना कनेक्ट करून ठेवण्याचं काम करतंय कोण, सल्कस. त्या सल्कसला आपण काय म्हणतो, सेंट्रल सर्कस. सेंट्रल सल्कस, की जे कशाला, फ्रंटल आणि परायटल दोघांना कनेक्ट करून ठेवण्याचं काम करतंय आहे, बरोबर. म्हणजे हे आणि हे वालं इथे जे काही येणार आहे सल्कस त्याला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रल सल्कस. त्याच्यानंतरचं दुसरं आहे परायटो ऑसिपिटल सल्कस. नावच आहे आणि नावावरूनच तुम्हाला कळेल, परायटल ऑसिपिटल सल्कस. मग परायटल आणि ऑसिपिटल हे जे सल्कस आहे ते कोणत्या 2 लोब्सना एकमेकांशी जोडून ठेवेल, परायटल लोब्स आणि ऑसिपिटल लोब्स या दोघांना एकमेकांशी जोडून ठेवणारं जे सल्कस आहे त्याला आपण म्हणालो परायटल ऑसिपिटल, परायटो ऑसिपिटल सल्कस असं. आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे ज्याला आपण काय म्हणतोय, लॅटरल सल्कस असं म्हणतोय. ते लॅटरल सल्कस जे आहे ते लॅटरल सल्कस टेम्पोरलला या तिघांशी कनेक्ट करून ठेवण्याचं काम करतं आहे. ठीक. म्हणजे टेम्पोरलला फ्रंटलशी कनेक्ट करतंय आणि टेम्पोरलला ऑसिपिटलशी कनेक्ट करतंय. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, लॅटरल. लॅटरल किंवा याला आपण म्हणतो सिल्वियन सल्कस आहे. ठीक. म्हणजे तुम्हाला सगळ्या बेसिक टर्म मी इथे सांगितलेल्या आहेत. नाही एवढं डीप लक्षात नाही ठेवलं तरी काही इश्यू नाही आहे, पण आपल्याला फंक्शन्स लक्षात हवेत. ठीक आहे. इकडे जे थोडं जास्तच डीपवाले आले ना त्याला आपण फिशर असं म्हणतो. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. ज्या वरती जाणारे जे कन्व्होल्युजन्स आहेत तर त्यांना आपण म्हणतोय गायराय, जे खाली येणारे आहे डिसेंडिंग आहे तर त्यांना आपण म्हणतोय सल्काय. ठीक आहे. 2 लोब्सना जोडून ठेवणारं जे बॉर्डर आहे त्याला आपण सल्कस असं म्हणतोय. मग सेंट्रल सल्कस कोणाला म्हणतो, जे फ्रंटलला आणि परायटलला जोडते ती वाली. त्याच्यानंतर परायटल ऑसिपिटल कोणाला म्हणतोय, की जी परायटलला ऑसिपिटल सोबत जोडून ठेवते ती. आणि आपण लॅटरल कोणाला म्हणतोय, की जी टेम्पोरलला फ्रंटल आणि ऑसिपिटलशी जोडून ठेवते त्यांना. आहे क्लिअर इथंपर्यंत हा वाला पार्ट. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा पार्ट कोणता, आपण हे 2 हेमिस्फियर तर घेतलेच. ठीक आहे. पण ब्रेनचा आउटरवाला जो पार्ट आहे, बाहेरचा जो पार्ट आहे, ठीक आहे ना, म्हणजे जे काही आउटरवाला पार्ट आहे त्या आउटरवाल्या म्हणजे जो काही आपण कट घेतलाय, सेक्शन घेतलाय, त्याचा जो आउटर पार्ट आहे, बाहेरचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणालो ग्रे मॅटर. का, कारण त्याच्यामध्ये त्याला आपण काय म्हणालो, ग्रे मॅटर. कोणतावाला पार्ट जो आहे, आउटरवाला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणालो ग्रे मॅटर. ठीक आहे. आता आउटर आणि इनरवाला जर का हे कसं आहे, थोडंसं नाही का
कर्व शेप आहे. मग थोडंसं किडनीवालं स्ट्रक्चर आठवलं तर तुमच्या लक्षात येईल. जो सेरेब्रमचा, आपण इथे सेरेब्रम अभ्यासतोय, मग या सेरेब्रमचा जो आउटरवाला पार्ट आहे त्या आउटर पार्टला आपण काय म्हणणार, कॉर्टेक्स असं म्हणणार. पण कॉर्टेक्स कशाचा आहे, सेरेब्रमचा आहे, म्हणून आपण नाव काय देणार, सेरेब्रल कॉर्टेक्स आहे. बरोबर, सेरेब्रल कॉर्टेक्स. तो कशा कोणत्या कलरमध्ये आपल्याला दिसला, ग्रे कलरमध्ये, म्हणून आपण त्याला म्हणालो ग्रे मॅटर असं आहे. ठीक, मग हे कशा कशाचं बनलेलं असतं, याच्याकडे काय काय असते, सेल बॉडी असते. 9 सेल्स तर ऑब्वियसली असणार आहेत, पण 9 सेल्समधलं काय काय असतं, सेल बॉडी आहे, डेंड्राइट्स आहेत आहे. बरोबर, सेल बॉडी असेल, डेंड्राइट्स असेल, आणि ॲक्झोनचं एंडिंग असतं, ॲक्झोनचं एंडिंग असतं, ॲक्झोन पूर्णच्या पूर्ण नाही. हे कोणाकडे असतं, आउटर पार्टकडे. जो इनर पार्ट आहे, जो इनर पार्ट आहे कोणाचा, सेरेब्रमचा, त्याला आपण काय म्हणालो, व्हाईट मॅटर. त्याला आपण काय म्हणालो, व्हाईट मॅटर. बाहेरवाला जो पार्ट होता त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतोय. किडनीमध्येही सेम होतं. मग किडनीमध्ये जो आतला पार्ट होता त्याला आपण काय म्हणत होतो, त्याला आपण म्हणत होतो मेड्युला. आठवलं का, कॉर्टेक्स आणि मेड्युला, की जिकडे पिरॅमिड्स होते, सेम इकडे सुद्धा काय आहे, मेड्युला, पण कोणामधला, सेरेब्रममधला. मग याला आपण काय म्हणणार, सेरेब्रल मेड्युला. याला आपण काय म्हणणार, सेरेब्रल मेड्युला. यांच्याकडे काय असतात, यांच्याकडे न्यूरॉन्स असणार आहेत, ॲक्झॉन असतील, अजून काय, ॲक्झॉन आहे, म्हणजे यांच्याकडे मायलिनेटेड ॲक्झॉन असतात. कोणते असतात, मायलिनेटेड. म्हणूनच तर मेसेज एवढा फास्ट ट्रान्सफर होतो नाही का, कारण फ्रंटल लोबमध्ये 4 प्रकारचे, हा जो काही फ्रंटल लोब आहेत ना तिकडे, म्हणजे हा पूर्णवाला परायटल वगैरे आपण आत्ता बघूयात ना, तिकडचे फंक्शनिंग एरियाज आता आपल्याला बघायचे आहेत. आणि सगळ्यात पहिला फंक्शनिंग एरिया आहे कोणतावाला, फ्रंटल लोबमध्ये, जो कुठे असणार आहे, इथे असतो आहे. बरोबर, हा काय, याला आपण काय म्हणतो, मोटर एरियाज असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, मोटर एरियाज असं म्हणतो. आता या ब्रेनमधून निघणाऱ्या ज्या नर्व्ज असतात ना, त्या नर्व्ज 2 प्रकारच्या असतात. कोणत्या 2 प्रकारच्या नर्व्ज असतात, पहिल्या म्हणजे सेन्सरी, आणि दुसऱ्या म्हणजे कोणत्या, यांना आपण मराठीमध्ये संवेदी असं म्हणतो, आणि दुसऱ्या असतात मोटर आहे. ठीक, पहिल्या सेन्सरी आणि दुसऱ्या असतात मोटर. सेन्सरी काय करतील, सेन्स कोणाला जाणवेल, सेन्स कोणाला नाही का जाणवतो, फील होतो कोणाला, आपल्या सेन्सरी ऑर्गन्सना आहे. बरोबर, मग ज्या सेन्सरी नर्व्ज आहेत त्या आपल्या सेन्सरी ऑर्गनकडून, म्हणजेच जे आपले काय म्हणतो आपण त्यांना, सेन्सरी ऑर्गन म्हणजे आपले नाही का ज्ञानेंद्रिये जी आहेत आपली, त्या सेन्सरी ऑर्गन्सकडून कोणाकडे मेसेज घेऊन येतील, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे. कोणाकडे मेसेज घेऊन येतील, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे आहे. बरोबर, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कोण कोण येतं, ब्रेन येतोय आणि स्पायनल कॉर्ड येतोय. ब्रेनमध्ये असलेले हे वेगळे वेगळे एरियाज, आता जिथे जिथे कळेल कुठे कुठे कोणता कोणता एरिया आहे ते त्याचं काय करतील, इंटरप्रिटेशन करतील आहे. बरोबर, आणि पुन्हा काय करतील, हा जो मेसेज आहे इंटरप्रिट केलेला तो पुन्हा कोणाकडे पाठवतील, सेन्सरी ऑर्गनकडे पाठवतील. आणि अशा ज्या नर्व्ज असतात की ज्या सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून किंवा ब्रेनकडून तो मेसेज आपल्या सेन्सरी ऑर्गन्सकडे घेऊन जातात, त्याला आपण काय म्हणतो, मोटर नर्व्स असं म्हणतो. राहील लक्षात, मोटर नर्व्ह, सेन्सरी नर्व्स. ठीक, आता इकडे बघा, सगळ्यात पहिला जो एरिया आहे तो एरिया कोणता आहे, मोटर एरिया. या मोटर एरियाचं काम काय आहे, या मोटर एरियाचं काम आहे की जी काही ठराविक इन्फॉर्मेशन आली आहे किंवा आपल्याने काय ज्या व्हॉलेंटरी मुवमेंट आहेत, इथेच आपण लिहूयात, ट्राय करूयात जेवढं होईल तेवढं. तुम्ही प्रयत्न करा, एक साईडला एक डायग्राम काढा, एक साईडला चार्ट करा की मोटर एरियाज फक्त इथे दाखवा कोणते कोणते आहेत ते. सो मग नाही, जरी तुम्हाला मॅच द पेयर्सला विचारले की मोटर एरियाचे फंक्शन काय आहेत, फ्रंटल लोबमध्ये कोणते कोणते आहेत, तर ते कळायला पाहिजे. हा काय आहे, मोटर एरिया. मोटर एरियाचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन व्हॉलेंटरी मुवमेंट ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणं. व्हॉलेंटरी मुवमेंट म्हणजे नाही का, आपल्याला नाही का आता ठीक आहे बाहेर जाऊ वाटतंय, ठीक आहे ना, किंवा मुवमेंट करावीशी वाटते, आपले जे व्हॉलेंटरी मुवमेंट, मसल्सवाली जी व्हॉलेंटरी मुवमेंट आहे ना, व्हॉलेंटरी म्हणजे आपल्या इच्छेवर डिपेंड असलेली, ठीक आहे ना.
हा झाला मोटर एरिया आहे, बरोबर. मोटर एरिया कशाचं काम करतोय? आपल्या व्हॉलेंटरी मुवमेंटचं काम करतोय, आपल्या ऐच्छिक हालचाली कंट्रोल करण्याचं काम करतोय आहे, बरोबर. नंतर जर का आपण परायटल लोबमध्ये गेलो तर परायटल लोबमध्ये इथे एक सेन्सरी एरिया असतो, ठीक आहे. आता इकडे मी दाखवते म्हणजे तो इथेच असेल असं नाही, ठीक आहे. इकडे एक सेन्सरी एरिया असतो, तो काय करतो? सेन्सेस गोळा करण्याचं काम करतो, की जिकडे कोणतेही सेन्सेस असतील, म्हणजे नाही का आपल्याला टेम्परेचरमध्ये झालेला बदल आहे किंवा जे काही पेन आहे किंवा नाही का आपल्याला काही जखम झाली आहे किंवा काय त्याच्याशी रिलेटेड जे सगळं आहे ना सेन्सेस, कोणत्याही प्रकारचे सेन्सेस असू देत, ते सगळे कॅच करण्यासाठी एक एरिया असतो, त्याला आपण सेन्सरी एरिया म्हणतो, की जो कुठे असतो? परायटल लोबमध्ये असतो. लक्षात ठेवा, इकडे कोणता एरिया आहे? सेन्सरी सेंटर असं आपण म्हणूयात. सेन्सरी सेंटर ऑफ ब्रेन कुठे आहे? परायटल लोबमध्ये आहे. फ्रंटल लोबमध्ये कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिलं मोटर एरिया, दुसरा इथे लोकेट झालेला कोणता असेल? मोटर स्पीच एरिया, हा झाला पहिला. दुसरा कोणता आहे? मोटर स्पीच एरिया. या मोटर स्पीच एरियालाच आपण काय म्हणतोय? ब्रोकाज एरिया. यालाच आपण काय म्हणतोय? ब्रोकाज एरिया. हा काय करतो? ज्या आपल्या थॉटला, ठीक आहे, आपण जो विचार करतोय त्या विचारांना आपल्या शब्दांमध्ये उतरवण्याचं काम, म्हणजे नाही का कधी कधी नाही आपण मनात असं बोलतोय, बरोबर आहे ना, विचार करतोय म्हणजे आपण काहीतरी मनात बोलतोय, ठीक आहे ना, आणि ते नंतर समोर बोलून दाखवणं, म्हणजे आपल्या थॉट्सना कशामध्ये कन्वर्जन करणं? स्पीचमध्ये कन्वर्ट करणं आहे, बरोबर. बोलण्यामध्ये कन्वर्ट करणं आपल्या विचारांना, हे करण्यासाठीचा जो एरिया आहे त्याला आपण काय म्हणतोय? ब्रोकाज एरिया, ठीक आहे. मग हे तर झालं कोणतं वालं? इकडचं सेन्सरी झालं, इथलं झालं ब्रोकाज एरिया. अजून एक एरिया असतो ज्याला आपण म्हणतो असोसिएशन एरिया. तोही कुठे आहे? फ्रंटल लोबमध्ये आहे. असोसिएशन एरिया. असोसिएशन एरिया काय करतो? इकडे काय आहे? सेन्सरी, इकडे काय आहे? मूवमेंट आहे, बरोबर. मग सेन्सरी आणि मूवमेंट या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन मेंटेन करण्याचं, म्हणजेच काय? तुम्हाला सेन्स जाणवले आणि मग तुम्ही मूवमेंट करताय, ह्या दोन कशा आहेत? इंटर रिलेटेड टर्म आहेत, बरोबर ना. म्हणजे नाही का आता तुम्हाला कोणीतरी आवाज दिला आहे, बरोबर. मग आपण ती गोष्ट ऐकली आणि मग त्या दिशेने आपण आपल्या डोक्याची मूवमेंट केली, तिकडून तुम्हाला आवाज आला तर तुम्ही तिकडे पाहताय, नाही का. मग हे काय झालं? कोऑर्डिनेशन झालं. कशामधलं? तुम्हाला ऐकू आलंय म्हणजे तो काय आहे? एक सेन्स आहे, आणि तुम्ही ते ऐकण्याच्या दिशेने तुमची मान वळवताय, ही काय आहे? मूवमेंट आहे. आणि या दोघांमध्ये असलेला जो समन्वय साधण्याचं जे काही एक सेंटर आहे, त्या सेंटरला आपण काय म्हणतोय? असोसिएशन एरिया, जो कुठे असणार आहे? फ्रंटल लोबमध्ये असणार आहे. क्लिअर? 3 लोब. पुढे गेलो परायटलमध्ये तर क्लिअर झालं. नंतर टेम्पोरलवरती आपण आलो. ऑसिपिटलवरती कोणतं असणार आहे? ऑब्व्हियसली ऑसिपिटल म्हणजे नावातच आहे. इकडे कोणता लोब्स असतात? इकडे एक असतं व्हिज्युअल सेंटर असतं. कोणतं असतं? व्हिज्युअल सेंटर. व्हिज्युअल सेंटर म्हणजे आपण जे पाहतोय ना त्याला एखाद्या ठराविक इमेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम. मी सांगितलेलं होतं, आपल्या डोळ्यांनी जी इमेज पाहिली, जी वस्तू पाहिली आहे ती आपल्या नाही का कोणत्या आपले व्हिज्युअल ज्या नर्व्स असतात, ज्यांना आपण, आता मला तो शब्द नाही स्पेसिफिक आठवत आहे, त्या आपल्या ब्रेनपर्यंत घेऊन जातील. ब्रेनमधला जो व्हिज्युअल वाला डिकोड करणारा एरिया आहे, म्हणजे हा व्हिज्युअल सेंटर कुठे आहे? ऑसिपिटल लोबमध्ये आहे. क्लिअर? तिकडे काय होईल? त्याचं इंटरप्रिटेशन होईल, त्याला एका ठराविक इमेजमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि मग ती इमेज आपल्याला दाखवली जाईल. हे काय झालं? व्हिज्युअल एरिया. नंतर पुन्हा आपण इकडे आलो. इथे टेम्पोरल लोबवरती म्हणजे कानाच्या इकडे वरती कोणत्या असणार आहेत? ऑब्व्हियसली टेम्पोरल लोबमध्ये कोणत्या असतील? ऑडिटरी. टेम्पोरल लोबमध्ये कोणतं सेंटर असेल? ऑडिटरी सेंटर असेल, जे कशामध्ये मदत करेल? हिअरिंगमध्ये मदत करेल, आपल्याला ऐकण्यामध्ये मदत करेल आहे, बरोबर. नंतर ना या म्हणजे तिघांच्या मध्ये एक एरिया असतो, ठीक आहे. तिघांच्या मध्ये एक एरिया असतो. त्या तिघांच्या मध्ये असलेल्या एरियाला आपण काय म्हणतो? वर्निकेज एरिया. तिघांच्या मध्ये असलेला, इथे असलेला एरिया ज्याला आपण काय म्हणतो? वर्निकेज एरिया. म्हणजे बघा, तुम्हाला सेन्स आला कसला? काहीतरी तुम्ही पाहिलं. डोळे हा सुद्धा सेन्सरी ऑर्गन आहे. त्याचं इकडे इंटरप्रिटेशन झालं, ही इमेज तुम्हाला दाखवली. क्लिअर आहे? इकडे टेम्पोरल लोब आहे, इथे तुमचं काय आहे? ऑडिटरी सेंटर आहे.
इथे तुमचं काय आहे, ऑडिटरी सेंटर आहे. आता तुम्ही काहीतरी म्युझिक ऐकलं आहे, बरोबर, एखादं नवीन आलेलं सॉन्ग आहे, आपण ज्याला नाही का नवीन आलेलं कोणतंही, म्हणजे नवीन आलेलं असंच नाही, एखादं जुनंही सॉन्ग एखाद्याला आवडू शकतं. मग ते सॉन्ग आहे ते आपल्याला आवडतंय, तर मग आपण ते पुन्हा पुन्हा ऐकतो, नाही का. आणि एखादं काही म्हणजे एखाद्याचा आवाज असेल म्हणा, तर तो आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो, किंवा नाही का आपल्या फेवरेट कोणी सिंगर आहे त्याचं एखादं सॉन्ग आहे ते ऐकू वाटतं. कशामुळे, वर्निकेज एरिया. काही अशा गोष्टी असतात की म्हणजे ते ऐकूच वाटत नाही, की फार असं इरिटेट होऊन जातं, नाही का, ते ऐकल्यानंतर, तो आवाज ऐकल्यानंतर ते वालं. मग ह्या सगळ्याचं जे कोऑर्डिनेशन आहे ते कोण करतो, ते करतो हा वर्निकेज एरिया. आहे क्लिअर इथंपर्यंत मुद्दा, बरोबर, की जो कुठे आहे, अर्धा कुठे आहे, टेम्पोरलमध्ये आहे, अर्धा कुठे ऑसिपिटलमध्ये आहे, अर्धा कुठे आहे, वरती फ्रंटलमध्ये आहे क्लिअर. लक्षात ठेवायचे हे एवढे काय झाले, आपले लोब्स झाले. आणि याला आपण काय म्हणालो, लोब्स सोबत म्हणजेच ब्रेनचं नाही का, आता ब्रेनचं काय काय पाहून झालं, क्रॅनियम पाहून झालं, सॉरी बरोबर आहे, क्रॅनियम पाहून झालं, ज्याच्यामध्ये आपण कॉर्टेक्स पाहिलं, मेड्युला पाहिलं, बरोबर आहे ना. कॉर्टेक्सला आपण काय म्हणालो, ग्रे मॅटर म्हणालो, मेड्युलाला आपण काय म्हणालो, व्हाईट मॅटर म्हणालो. मेड्युलाकडे काय आहे तर मायलिनेटेड नर्व्स आहेत, सॉरी मायलिनेटेड सेल्स आहेत, ॲक्झॉन्स आहेत. आणि इकडे काय आहे, इकडे ॲक्झॉनचं एंडिंग आहे फक्त, सेल बॉडी आहे आणि डेंड्राइट्स पण आहेत, फक्त काय नाही आहे, ॲक्झॉन नाही आहे. क्लिअर मुद्दा. पुढे आपण इकडे आलो, आपण काय पाहिले, फंक्शनिंग एरियाज पाहिले. आणि फंक्शनिंग एरियाज सोबत काम करणारे जे एरियाज आहेत त्यांच्यासोबत आपण काय पाहिलं, त्यांच्यासोबत आपण पाहिले 4 टाईप्सचे लोब्स पाहिले ब्रेनचे. क्लिअर मुद्दा. पहिला आहे फ्रंटल. फ्रंटलमध्ये कोणते कोणते लोब्स आहेत, मोटर एरिया आहे, मोटर आहे की जे व्हॉलेंटरी मुवमेंट काय करतं, कंट्रोल करतं. दुसरा आहे मोटर स्पीच एरिया, ज्याला आपण ब्रोकास एरिया म्हणतोय, जे काय करेल, आपण जो विचार करतोय ना त्या विचारांचं कन्व्हर्जन कशात करेल, कन्व्हर्ट थॉट्स इनटू स्पीच, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये त्याला कन्व्हर्ट करेल. नंतर कोणता आहे, असोसिएशन एरिया, की जो काय करेल, सेन्सरी आणि मुवमेंटच्या मधलं काय साधेल, एक कनेक्शन नाही का, एक त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा, कोऑर्डिनेशन ठेवण्याचा प्रयत्न करेल. परायटलमध्ये गेलो, सेन्सरी, सगळ्या प्रकारचे सेन्सेस, टेम्परेचर असेल, पेन असेल, अजून काही वेगळं असेल, सगळं कशाशी रिलेटेड आहे, या सेन्सरीवाल्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. पुढे गेलो, व्हिज्युअलवाला कळाला, त्यानंतर ऑडिटरीवाला कळाला, ऑडिटरी टेम्पोरलमध्येच असणार आहे. ह्या अशा पद्धतीने आपले काय कंप्लीट झाले, ब्रेनचे लोब्स कंप्लीट झाले. पहिला पार्ट जो आहे तो आपला कव्हर झालेला आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. हा पहिलाच थोडा मोठा होता, दुसरे आता पुढचे आपले सोपे सोपे आहेत. दुसरा कोणता आला, त्यानंतरचा पुढचा आपला पार्ट आहे, आपण ब्रेन अभ्यासत होतो आहे, बरोबर. ब्रेनमध्ये 3 पार्ट येत होते, कोणते कोणते, सेरेब्रम. सेरेब्रम आपण पाहिलं पूर्ण इन डिटेल. ठीक आहे. आता दुसरावाला जो पार्ट आहे तो आहे डायनसिफॅलॉन. दुसरा पार्ट आहे डायनसिफॅलॉन. आणि तिसरा जो होता तो होता ऑल्फॅक्टरी लोब्सचा, की ज्या स्मेलशी रिलेटेड असणार आहे. तिकडे काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. सॉरी, अजून एक गोष्ट, वर्निकेज एरिया जो तुम्हाला मी मगाशी सांगितलं, की सगळ्यांमधलं जे आहे ना सेंटर, ते म्हणजे आपल्याला काही आवडणारं न आवडणारे म्युझिक आहे ते आपण ऐकतोय नाही ऐकतोय, इरिटेट होतं आहे, काहीतरी आवडतं आहे, या गोष्टी आहेत. आणि अजून कोणतं एक महत्त्वाचं आहे, म्हणजे नाही का, मी बोललेलं तुम्हाला समजणं, किंवा तुम्ही पाहिलेली एखादी गोष्ट तुम्हाला समजणं जे आहे ना, म्हणजे हे जे अंडरस्टँडिंग आपण म्हणतो ना, ते अंडरस्टँडिंग म्हणजे बोलण्यामधलं अंडरस्टँडिंग असेल, किंवा एखाद्या गोष्ट पाहण्यामधलं असेल, किंवा ती गोष्ट ऐकण्यामधलं असेल, त्याच्यामधून जे आपल्याला अंडरस्टँड होतं ना, तो सगळावाला पार्ट कोण कंट्रोल करतं, आपला वर्निकेज एरिया कंट्रोल करतो आहे. ठीक. त्याच्यानंतर आता पुढचा आहे आपलं डायनसिफॅलॉन. डायनसिफॅलॉनमध्ये ना एकूण 3 पार्ट्स पडतात आपल्या ब्रेनचे. मग डायनसिफॅलॉनमध्ये सगळ्यात पहिलंवालं जे येतं, सगळ्यात वरचं जे येतं, त्याला आपण म्हणतो इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस. नंतर मिडलला येणारं जे आहे त्याला आपण म्हणतो थॅलॅमस. आणि जे सगळ्यात लोअरला येतं ते येतं कोणतं वालं, हायपोथॅलॅमस. हायपो म्हणजे बिलो, हायपोथॅलॅमस आहे. ठीक. इथंपर्यंत
आता बघा हां, सगळ्यात पहिलं इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस काय करणार आहे, या डायन्सेफलाइनचं जे रूफ आहे, वरचावाला जो पार्ट आहे तो तयार करण्यामध्ये मदत करणार आहे. हा कसा असतो, नॉन नर्वस पार्ट असतो, म्हणजे इकडे नर्वस टिश्यूज पोहोचलेला नाही आहेत. त्याच्यानंतर थॅलॅमस जे असतं, थॅलॅमसचा सगळ्यात महत्त्वाचा यूज कोणता माहिती आहे का, म्हणजे बघा इथे जर काय एक्सप्लेन करायचं झालं ना तर आपण काय सांगू शकतो, एखादं सेंटर आहे, म्हणजे ठीक आहे आपल्याला कुठेतरी जायचं आहे, ठीक आहे कुठेतरी जायचं आहे आपल्याला आणि तिथे सेंटरला येणारं एक जंक्शन आहे असं आपण म्हणूयात, आणि तिकडे जाण्यासाठी आपल्याला ते पारच करून जायचं आहे बरोबर, आणि परत येताना सुद्धा आपल्याला त्याला पारच करून यायचं आहे. असा वाला जो एरिया असतो ना त्याला आपण म्हणतो थॅलॅमस, म्हणजे जो रिलेवाला एरिया असतो ना, म्हणजे ठीक आहे तुम्हाला पुढे पाठवायचं आहे ना, पण तिथे ते चेक नाका असं म्हणूया, ठीक आहे ना, तुम्हाला पुढे पाठवायचं आहे ना, आधी तिथे जा आणि मग त्याच्यानंतर पुढे जा, परत माघारी जर का यायचं आहे मग आधी हायपोथॅलॅमसकडे जा आणि मग पुन्हा माघारी या, अशा टाईपचं जे सेंटर असतं त्याला आपण काय म्हणतो, थॅलॅमस असं म्हणतो आहे, ठीक. नंतर आपण पुढे गेलो आणि पुढेचा आणि सगळ्यात इंटरेस्टिंगवाला पार्ट आहे कोणता आहे, हायपोथॅलॅमस आहे. हायपोथॅलॅमसला आपण काय म्हणतो माहिती आहे का, न्यूरोसिक्रिटरी ऑर्गन असं म्हणतो. हायपोथॅलॅमसला आपण म्हणतो न्यूरोसिक्रिटरी ऑर्गन, न्यूरोसिक्रिटरी ऑर्गन, की ज्यांच्या याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल कुठे आहे, आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये जिकडे आपण एंडोक्राईन सिस्टीम ग्लँड्स अभ्यासणार आहोत तिकडे, ठीक आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय माहिती आहे का, आपल्याला नाही का ज्या इमोशन्सवाला जो सगळावाला पार्ट आहे ना तो कोण मॅनेज करतं, हायपोथॅलॅमस मॅनेज करतं आहे बरोबर. त्याच्यानंतर टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर आपलं किती आहे, थंडी असेल, उन्हाळा असेल, पावसाळा असेल, अजून कोणता एक्स्ट्रा असेल ऋतू नाही का, तो वाला असेल तरीसुद्धा काही का बदल होईना तिकडे, पण आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ते 36-37 डिग्री सेल्सिअस एवढं मेंटेन राहतं आहे ना बरोबर. हे टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे, या हायपोथॅलॅमसचं काम आहे. त्याच्यानंतर आपल्याला भूक लागतीये, हंगर, आपल्याला भूक लागते, आपल्याला तहान लागते, हा वाला जो सगळा पार्ट आहे याची जाणीव आपल्याला होते की भूक लागलेलं कळतं, आपल्याला तहान लागलेली कळते, कशामुळे होतं, हायपोथॅलॅमसमध्ये होतं. सेक्शुअल डिझायर जे आहे, ज्या सेक्शुअल फिलिंग्ज आहेत त्या सगळ्या कोणामुळे असतात, हायपोथॅलॅमसमध्ये येतात. त्याच्यानंतर जे काही प्लेजर आहे बरोबर, आपल्याला आनंदी वाटतंय नाही का, थोडंसं असं चांगलं फील होतंय, ते सुद्धा कशामुळे आहे, हायपोथॅलॅमसमध्ये आहे. थोडंसं इरिटेट फील होतंय, कशामुळे आहे, हायपोथॅलॅमसमध्ये आहे. आपण भूक लागली त्यानंतर जेवलो, त्यानंतर मला जे सॅटिस्फॅक्शन आहे ते सॅटिस्फॅक्शन सुद्धा कशामुळे आहे, हायपोथॅलॅमसमुळे आहे. किती महत्त्वाचा रोल बघा ना, एका छोट्या छोट्या गोष्टी, म्हणून आपण या ब्रेनला काय म्हणतोय, कंट्रोलिंग युनिट असं म्हणतोय आहे, ठीक. आता हे तर झालं ब्रेनवाला सगळ्यात पहिला जो पार्ट होता आपला कोणता, क्रॅनियमवाला जो पार्ट होता, लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, किती गोष्टी कंट्रोल करतोय बघा तो, ठीक आहे. त्यानंतर अजून एक सिस्टीम असते आपल्याकडे, त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, लिम्बिक सिस्टीम असं म्हणतो. त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, लिम्बिक सिस्टीम असं म्हणतो. आणि ती सिस्टीम जसं की मी आत्ता सांगितलं, आपण पाहिले पार्ट, इपिथॅलॅमस पाहिलं, थॅलॅमस पाहिलं आणि हायपोथॅलॅमस पाहिलं. हायपोथॅलॅमस हे आपलं जे काही नाही का इमोशनल फिलिंग कंट्रोल करण्याचं काम करतं. त्याचबरोबर अजून एक नाही का सिस्टीम असते जिला आपण लिम्बिक सिस्टीम असं म्हणतो, ती सुद्धा आपल्या ज्या इमोशनल फिलिंग्ज आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम करते, ठीक आहे. की ज्याच्यावरती आपण त्यांच्याकडे 3 न्यूक्लियाय असतात आणि त्यानुसार आपण ते कोणतं फंक्शन करतात, हे जो सगळा पार्ट आहे तो आपण येणाऱ्या आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, की जिकडे आपल्याला स्पायनल कॉर्ड आहे, त्यानंतर मिड ब्रेन आहे, हाइंड ब्रेन आहे, हा वाला जो पार्ट आहे, आणि त्याच्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आणि पुढची जी आहे कोणती वाली, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, या सगळ्याचं थोडेसे फंक्शन्स आहेत, काही इम्पॉर्टंट डाटा आहे, आणि जो काही फॅक्च्युअल डाटा आहे जो आपल्याला गरजेचं आहे लक्षात ठेवणं नर्वस सिस्टीममध्ये, तो सगळा आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. एकदा एक क्विक रिकॅप घेऊया. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात केलेली होती नर्वस सिस्टीमला. नर्वस सिस्टीम आपण 3 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, म्हणजेच मध्यवर्ती, परिघीय आणि स्वायत्त चेतासंस्था आहे बरोबर. त्याच्यानंतर आपण जे काही सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये क्रॅनियम पाहिलं आणि दुसरं पाहिलं आपण स्पायनल कॉर्ड. क्रॅनियमला जिकडे आपला काय येतोय, ब्रेन येतोय सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये, आणि स्पायनल कॉर्ड येतोय. ब्रेनला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन
आहे बरोबर. त्यातल्या फोरब्रेनवाल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की काय येतं आहे, सेरेब्रम येतं आहे, त्यानंतर काही ओल्फॅक्टरी लोब्स येत आहेत आणि त्याच्यानंतर डायन्सेफॅलॉन येते आणि डायन्सेफॅलॉनचे पुन्हा आपण 3 पार्ट्स पाहिले आहे बरोबर. नंतर आपण पुढे गेलो, पुढे पाहिलं आपण मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन, जे आपल्याला येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये पाहायचं आहे. आणि आपण काही ब्रेनचे फंक्शनल एरियाज पाहिले. जर का आपण ब्रेनला एक कट दिला तर 2 पार्ट्स आपल्याला मिळतात. त्यातल्या पहिल्या पार्टला आपण काय म्हणतो, आउटर जो असतो त्याला आपण म्हणतो ग्रे मॅटर, जो इनरवाला पार्ट असतो तो असतो व्हाईट मॅटर. ठीक आहे. ग्रे मॅटरकडे काय काय असतं, ग्रे मॅटरकडे ॲक्झॉनचं एंडिंग असतं, त्यानंतर सेल बॉडी असते, डेंड्राइट्स असतात. आणि जे काही व्हाईट मॅटर आहे, व्हाईट मॅटरकडे काय असतं, व्हाईट मॅटरकडे ॲक्झॉन असतात, मायलिनेटेड ॲक्झॉन असतात. त्यानंतर ब्रेनला 3 लेयर्सचं प्रोटेक्शन असतं, ज्याला आपण मेनिंजेस किंवा मस्तिष्क आवरणे असं म्हणतो. पहिलं होतं आउटर मोस्ट ड्युरा मॅटर, त्याच्या आतमध्ये होतं ते होतं अरॅक्नोइड, आणि इनर मोस्ट होतं ते होतं पिया मॅटर, की जे ब्रेनच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतं आहे बरोबर. त्यानंतर या 2 प्रत्येक लेयर्समध्ये स्पेस असतो, जो ड्युरा मॅटर आणि अरॅक्नोइडमध्ये असलेल्याला सबड्युरल म्हणतो. नंतरच्या याला आपण म्हणतो पिया मॅटरच्या आणि अरॅक्नोइडच्या इथे असतो, त्याला आपण म्हणतो सब अरॅक्नोइड स्पेस. या स्पेसमध्ये काय असतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं, की जे कशाचं काम करतं, कोणापासून तयार होतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही कोरॉइड प्लेक्झसेस आहेत त्यांच्याकडून तयार होतं. पिया मॅटर इन्व्हॉल्व असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं इपिंडेमल सेल्स इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये, की जे काय करतं, शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं, वेस्ट मटेरियल आणि न्यूट्रिएंट एक्सचेंजचं काम करतं आहे बरोबर. टाकाऊ पदार्थ आहेत, काही आवश्यक असलेले घटक आहेत, त्यांचं देवाणघेवाण करण्याची काम करतं, ऑक्सिजन एक्सचेंजमध्ये काम करतं. हे झालं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. त्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की आपण काही फंक्शनल एरियाज पाहिले. फ्रंटल लोबमध्ये येणारे कोणते होते फंक्शनल एरियाज, सगळ्यात पहिला मोटार एरिया, नंतर होता मोटार स्पीच एरिया, आणि त्याच्यानंतर होता काही ओल्फॅक्टरी लोब्स होते आहे बरोबर. नंतर आपण इकडे परायटलमध्ये कोणते पाहिले, परायटलमध्ये सेन्सरी पाहिलं, ऑसिपिटलमध्ये व्हिज्युअल पाहिलं, टेम्पोरलवरती कोणतं होतं, ऑडिटरी सेंटर होतं आहे बरोबर. त्याच्यानंतर आपण ब्रोकाज एरिया पाहिला आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर पाहिला वर्निकेज एरिया पाहिला, की जो काय करतो सगळ्यांच्या नाही का मध्येच असतो, म्हणजे टेम्पोरलमध्ये येतोय, अर्धा ऑसिपिटलमध्ये येतोय, त्या टाईपवाला आपण जो पाहिला त्याला आपण म्हणालो वर्निकेज एरिया, जो कशाचं काम करतो, अंडरस्टँडिंगवाला जे पार्ट असतो ना, म्हणजे कोणी बोलतंय ते कळतंय आपल्याला, हा सगळा पार्ट आपण इथे पाहिला. आणि याच्यानंतर सल्कस पाहिले, काही जे काही त्यांना कनेक्ट करत होते तेवाले. हा सगळा पार्ट जो आहे तो इन डिटेल व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण इथे तो एवढ्या डिटेलमध्ये मी सांगितलेला आहे अगदी सुरुवातीपासून. मग ते ट्रान्समिशन असेल नर्व्ह इम्पल्सेसचं, किंवा आत्ताचं ब्रेनचं स्ट्रक्चर असेल, आणि याच्या पुढे येणारा सुद्धा जो काही फॅक्च्युअल डाटा असेल तो सुद्धा तुम्ही जर का नोटडाऊन करून घेतला असेल तर तुम्हाला ते पुन्हा पाहण्याची सुद्धा गरज नाही लागणार. त्याच्यासाठी हे व्यवस्थितपणे प्रिपेअर करा. याच्या पुढचा जो पार्ट आहे, होप सो तुम्हाला हा पार्ट समजलेला असेल. येणारा पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू.